Hello guys. Hello, hello. Oh my god. किती सुंदर आहे घर आहे. Hello. Hello. Hi, welcome to house. Hello दादा. फायनल मोमेंट आहे माझा. थँक्यू. मला पर्सनली तुम्हाला कॉम्प्लिमेंट द्यायची की तुम्ही सगळे खूप सुंदर दिसता आणि सुंदर तुमचा गेम आहे. आणि आता इतके दिवस झाले तुम्ही तुमच्या घरापासून लांब आहात, त्यामुळे मी स्वतः तुमच्यासाठी घरून काहीतरी आणलेलं आहे. प्लीज My God. Oh my God. कुठला खाणार आहे? Oh, thank you. अर्धा घे सगळेच. अगं अर्धा दे. मी संकेत पाठक. मस्त लाडू तुम्ही खुश असशील ना आता? बाजूला हो जरा. प्लीज एवढं बोलायचं नव्हतं माहिती का तुझ्या बोलण्याने झालंय अट्रॅक्ट केलं बघा नोहर नऊ. एव्हरीबॉडी घर खरंच खूप सुंदर आहे गाईस. खूप सुंदर. इज दिस द इन्फेमस या स्टोरी Stories. एक्स स्टोरी काय माहिती काय चाललंय. एक स्टोरीची जागा. आय डोंट थिंक टोळी आहे ना आता. लीडर कुठे लीडर टोळी सांभाळा. नाही आम्हाला यायला लागते सांभाळायला आता सगळं. काय झालं इकडे. स्ट्रॅटेजी सुरू करून ठेवली आहे का आता? त्याचा गेम प्लॅन सुरू झालाय. झालं चक्की फिरायला सुरू झाले आहे. किती हँडसम आहे माझा मित्र. ह्याचं ध्यान ठेवा तुम्ही दोघं. विशाल Oh my God. विशाल Oh my God. उल्लाला. पाणी दाखव ना. मस्त हॉट सेवन. आय थिंक मी तुझं कुठलं हिट टार्गेट एनिथिंग कशातच नव्हते. तू माझ्या हिट मध्ये होती. अच्छा मी तुझ्या हिट मध्ये होते. हो. अँड यू वर इन द फ्लॉप बट दॅट वॉज फॉर अ डिफरंट रिझन. तो गेम वेगळा, कारण त्यांनी तुम्हाला गेम नाही दाखवला. माझी पण लग्न झालंय. नाही तिकडे आहे ना ती. ऐक मी तिकडे प्राजक्ता तिला प्यायला पाणी हवंय. तिला माहित नाही आम्ही स्विमिंग पूलचं पाणी पितो पण. एक मिनिट तू पिऊन दाखव. अरे ऐक ना, मी नाही घालणार तुझ्या बॉडीवर. तू माझा सेवक आहेस, तुला हे लक्षात ठेवावं लागेल. आम्ही इथे VIP गेस्ट आहोत. VVIP VVIP एक मी गेस्ट सोडू नकोस. तू आमच्याशी अशापणे है ना. नाही मी काय करू शकतो हे तू मला सांगणार नाहीये. प्लीज तुला पाणी पाहिजे, मी पाणी आणून मला दिलं. पाणी हवं आहे. स्विमिंग पूलचं पाणी आधी मला प्यायलोय पाणी लोकांनी. हवं आहे पिण्याचं पाणी. प्लीज हो असं पिण्याचं पाणी बोल. असं बोल. प्लीज विशाल. दिस इज नाईस. त्याला पिण्याचं पाणी नाही मला पाणी हवंय, मी पाणी आणून दिलं. भाऊनी आजच सांगितलंय चोरीचा खेळ बंद करा. चोरी नाही करूया. त्यांचा हलगर्जीपणा झाला तर मग आपण ती लपूया. Danube Properties 10 out of 10 डील्स देतात हे. हा इथे विशाल झोपतो. थँक्यू Danube. विशाल विशाल एकटा झोपतो. म्हणजे असं होऊच नाही कोणी शकत. बरोबर झोपतं कोणी पण. Oh my God. ओ वाव थँक्यू सो मच. थँक्यू. मला नको पाणी होतं, पण पाणी पिलवणं पुण्याचं काम आहे. अशी कशी बोलतेस तू की सेवक बन म्हणून ते काही लावतील काम मला मी थोडी करणार. तुझं मनाचं ऐक. काय कमाल चूज केतात. मी पण म्हंटल की बरं झालं सेवेकरी आम्हाला करते ह्यांची पुंगीच वाजवते. 48वा दिवस रात्री 12 वाजता. काय झालं. तुझ्यासोबत तिला दिलंय. रुचिता घातलाय. एक प्रश्न विचारायचा होता. हो बेगो. सेवक झाल्यानंतर विशाल एवढे खुश का आहेत. पकडा गया. उपसी विशाल. रुचिता हो बिग बॉस. स्टोर रूम मध्ये सेवक आणि पहारेकऱ्यांसाठी कॉस्ट्युम्स ठेवले आहेत, ते त्यांना द्या. काय मंगळसूत्र वगैरे कुठे तुझं हार वगैरे घेऊन फिर. आहे हा ठेव. हा मेरे को बहुत मजा आया. मेरे को बहुत मजा आया. पहारेकरी कर्मा नाईस. थांब अख्खा ट्रेस घे. वन मॅन वुमन. अरे देव, अरे टोपी आल्या. चला कॉस्ट्युम्स आहेत. तुला घालू मी. 1 2 3
ये इकडे. बर आम्ही आणि मला जोरात ऐकायला पाहिजे हा? पण जागा जागते राहो. तुला मी झोपूच नाही देणार डोंट अरे प्लीज बेबी, तुझ्याशी गप्पा ट्राय, प्लीज ट्राय. जास्त आवडलीस. तुझा आवाज ऐकायला मी इकडे आलेली आहे. बॅक टू फर्स्ट ट्रिक. मध्यरात्री 12:15 वाजता. मला जेवढं बाहेरून दिसतंय मी त्याच्या बेसिस वरती तू आणि सागर दादा मला फ्लॉप वाटतंय सध्या. अच्छा. आणि इग्नोर मी तुला करणार. तू स्वतःला एकदा जेव्हा जाशील आणि बघशील तर तुला खरंच तुलाच असं वाटेल की ही मी आहे. म्हणजे असं झालंय की बस आता बंद करा यार, नाही ऐकायचं तू असं. इग्नोर केलं नाही केलं Best तरी मला काही काडीचा फरक नाही पडत. हो तर ठीक आहे दाद. लोकांनी मला जर का इग्नोर केलं असतं तर मी आले नसतं इथपर्यंत. आणि माझं मत आहे. पण मी तुला विचारलंच नाहीये. हा तर मी यांना सांगते, मी तुला नाही सांगते ग. मी तुला विचारलं ना. डोंट टच मी, डोंट टच मी, डोंट टच मी. डिस्टन्स मध्ये राहून बोल ना. मी हो, बोलते नाही तुझ्याशी. करेल टच. मला काही तुला टच करायचं असं काही खूप असं आग नाही लागली मग नको एवढ्यामध्ये ना की नाही करू, touch. नको करू. हा, ठीक आहे तुला आणि असं तू हा. ignore- तू जरी हे ignore बघ, केलं हे बघ, तरी हे बघ. मला काडीचा फरक काय नाही ना, पडत. तुला मी सांगतच नाहीये. का मग इग्नोर सांगते नाव कोणाचं आहे? अरे तुला तर मी तुझं नाव नाही कोणाचं घेऊ आहे? शकत का? नाही घेऊ असं शकत. काही आहे का? इग्नोर म्हणजे काय? की तू इग्नोर म्हणजे करते. हे बघ, हे बघ, तू असंच तुला वाटतं ना की हे सगळं करून तू छान दिसते. मी छान दिसते वाईट दिसते मला त्याचं काही घेणं देणं नाहीये. जे बोलली होती जे मला इग्नोर करायचं आहे मी कर मग. ignore आय डोंट केअर. तुझ्या इग्नोरन्सने मी तर शो मध्ये राहणार आहे का? जेवढं राहिलं तेवढं राहिलं. तू आलीच आता. आली मोठी शहाणी आहे विशाल शहाणपणा आणि पाजत. तन्वीला. मला करायचंय त्यांच्यासोबत थोडा कम्पीट. शहाणपणा कोण सांगायला आलं होतं की ऑडियन्स तुला हे करतंय, ऑडियन्स तुला ते करतंय. तन्वी आणि आली मोठी. विशाल हे माझ्या टार्गेट मध्ये आहे. इग्नोर जर काय असतो की इग्नोर एक्झिस्टच नाही करत. मी मला बघा नाही जमलं ते. तू विचार कर आता. तुला सांग पहिलं प्रभूला भेट मग लेवल एक्झॅक्टली. तुला असं वाटतं तू चांगली दिसते, मला वाटतच नाही मी चांगली दिसते. तसं बोलला का असं द्यायचं नाही. हिला तर ना आता पहिली- Big Boss तुम्ही पहिली बघा. सावी. अशी वटलीवर आणते नाही. कर मस्ती कर. चल 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 तिकडे चल. विशालच्या हातात तिची चावी आहे पावर की. एका सेकंड मध्ये वाव, वी कॅन बी ऑल नाईट बेबी. स्वतः एक सेकंड. तू दिसतोयस छान दिसतोयस. कर जसं करतोय तसंच कर. आणि आताच नाही सांगेल, सगळं हळूहळू सांगेल. ठीक आहे थँक्यू. तुम्ही बघायला पाहिजे. आता बोलू देत ना, कुठेच नाही जातोय. Let's do this. Let's do this. Let's do this. काय कसं घेतलं त्याने चावी कशी घेतली? स्मूथ असेल. काय असं ऐक ना किती वाजले? पण हे अलाउड आहे का असं सुद्धा? हाऊड मग तर कायच मग कुठेच ठेवायची. येतो. अरे आत ठेवले शोध ना. हे टॉयलेट मध्ये घेऊन चालली मुलगी. बाबा रे. गाडी लाईट. काय चाललंय? अरे काय पोरी आल्याला सुरू झालं बिग बॉस. दे नाही देईन मस्ती करू नक्की दे. इथे You think I'm gonna stop? कुठे जायचंय? Give it. काय करू? I'm not letting you leave. Give it. I'm अरे not letting करू you काय इथे बसू? leave. Sorry रुचिता. तू पण येऊ शकतेस चेक करायला. मला आनंद नाही येते. ते अंडरवेअर मध्ये तू काढू शकत नाही ना. हे खूप डिस्गस्टिंग आहे. त्यांनी चड्डीमध्ये चावी ठेवली अरे आहे. सगळे ठेवतात इथे. अरे पण ते आता आहे ना त्याच्या पॅन्ट मध्ये मध्ये संभाषणाला सोड की त्याचं ते. तुला टॉयलेट मध्ये कुठे लपवायची आहे, तुला दुनियामध्ये कुठे लपवायची आहे, चावी ती आजच्या रात्री आत्ताच्या आत्ता माझ्याकडे पाहिजे. अरे पण हे संभाषण लांबून करा की. तू त्याला सांग चावी द्यायला, मी लांब म्हणून त्याच्याशी. सिम्पल. नाहीतर मग घे बस मला बस मला बघ बघ, तो तर मोक्याचा फायदा उचलते रुचिता. बोलतो देईन अरे ती चावी गेली खड्ड्यात. मी इंटेलिजंट मी देईन. डोका वापर मी देईन. आय स्वेअर. बिग बॉस का तू बघितलंय गेम बाहेरून? मी आम्ही नेहमी कमवायला हवी असं घेत नाही रे, तू कधीच कॅप्टन पण नाही झालाय रे. होऊन नाही देते रे तुला. मला तुझी डेस्परेशन कळते रे बाळा. मला आत्ताच्या आत्ता पाहिजे. मला एक सांग असं नाही भेटणार ना. डोकं वापर. असं वापरून काय होणार आहे बघ. डोको
देवा मला जरा डोकं द्या. बघ मी काय सांगतोय. राखे राखी त्याला सांग ना यार. काय काय चिटका चिटकी बघ चालली ना यार, काय चाललंय बेबी. बघ ना यार, त्यांनी मला चकवा देऊन माझी चकवा चावी देऊन? घेतली. देवा आहे तू चकवाच देतो इथं. हो ना, एवढा मोठा एक चकवा झालं, तिथं. एक झालं, नको बाबा, नको बाई, पर्सनल कपडे खाली पडले. पर्सनल नाही. पर्सनल कपडे खाली पडले हे का हलवलं? मी नाही केलंय ते. दिस इज व्हेरी रॉंग. सगळे धुतलेले कपडे. विशाल तू देणार आहेस का? नाही नाही मी नाही. त्याला सांग चावी द्यायला, त्याला सांग चावी द्या. ऐक ना संस्कृती, तुला आता मिळणार नाहीये चाबी. हे कोण केलंय? मी सांगते नाही देणार नाही तू देणार. सांगून काय होतं? अरे त्याला ओळखतो ना मी. एक तू महिना ओळखतेस त्याला, मी पण त्याला ओळखते बाहेर ना. विशाल सांगून आहे दे ना विशाल, हाय ना विशाल. अरे तोंडात लाडू भरलास का? तू भरलास लाडू. बघ तिला किती दुःख होतंय यार विशाल. तिचं दुःख कमी कर, मला चावी दे. तूने दिल मेरा तोड़ा कहीं का ना छोड़ा. काय रोमॅन्स हे, सना डोळे बिळे मारून. वफा. विपायला मारलं रे. अय्या अनुश्री, हे असंच उघडं ठेवलेलं आहे का? हे असं ते आता मी सगळ्यांना सांगतेय पण प्रत्येक जण काही ना काहीतरी करतायत. हे सगळं सकाळचे दुपारचं जेवण आहे हे. मी तेच भगवान. सगळ्यांच्या मागे तेच लागलीये की ते करायचंय म्हणून. हो, तू सांग सगळ्यांना हे काय आहे. मग हे तर हायजीन, खरंच हायजीन नाहीच दे दिसतंय. ठेवलं ती चावी. हे उचल, ही पॅन्ट माझी आहे. हे जर का असंच ठेवलं तर मी सगळं उधळून टाकेन. एकच मिनिट दे, त्याला कॅप्टन. सांग चावी द्यायला. कॅप्टन ही मला इथे एक बसून मिनिटं ठेवले, काय करू? माझा कपडा उचल आणि परत जा त्याला त्याच्याकडे. सांग. ऐका ना, तुम्हाला काय गोंधळ घालायचा तो घाला. इथे त्याला घाला. सांगते माझे कपडे एक मिनिटं उचलायला. थांब. इथे घाला. हे वॉशरूम लॉक नका करू, बाकीच्यांना आता मला झालं चेंज वगैरे करायचंय. तू सुनामी ठीक आहे, हे प्रलय वाटत नाही मला. प्रलय फूस होणार आहेत. आणि तुमचा गोंधळ इथे घाला तुम्ही. किचन मध्ये पण किती झालं, दॅट्स इट. ते आज तिला 4 वेळा बोलले होते. हो पण झालं. थांब गं बाई, नॉर्मल डेजला साफ असतं. थांब विशाल, गं एका बाई. हाताने तुला मी ते एक घेऊन इझी दे आन्सर मागे. दिलेला, Left side ला. त्याला सांग घेऊन यायला. पण इथे काहीच दुसरा ऍक्सेस नाही ना, काहीच नाही. म्हणजे हे जे आपण असं बसलोय हेच. मध्यरात्री 12:30 वाजता. मी तर तुला व्हेरी क्लिअरली सांगते, आज रात्री मी झोपणार नाही चावी भेटल्याशिवाय. तुलाही झोपून देणार नाही. तुझी ड्युटी आहे उल्लूची. उल्लू लटकतो असा उलटा आणि सगळं बघतो. आजूबाजू पोरी बघ, पोरी बघ. मी प्राजक्ता नाही आहे, लक्षात ठेव. मी पर्सनल तुला तुझी की मिळाली. मी विशालच आहे हे लक्षात ठेव. उद्यापासून काट्यात भेटू. ना 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 ना. कोणाला सांगायचं आहे? तू आता की घेतलीयस, आता तू काढून घे की. एवढा मोठा Exactly, पावर यार, असं exactly. का केलंय? तर मी दिलं पाहिजे की नाही हे विचारतोय. कसं मत तू तिला तुझं मत. काढून घेईल तुझ्याकडनं तर ठीक आहे. मी द्यायला नकोय ना. नाही ती काढेल तुझ्याकडनं, पण मग तू डिसाईड का तू कुठचा आहेस. काटा पण ती तुझं लग्न तिच्याबरोबर ती काटाची आहे का. अगं ती कच्चा लिंबू आहे. मध्यरात्री 1:15 वाजता. मी रुचिताला घेऊन चालले माझ्या बरोबर काट्यामध्ये चल बाई चल. ऐकत नाही ह्याच्याकडेच थांबते. घेऊन जाऊ. काय बोललोस तू? नवीन टोळी फॉर्म करतोय बोललो. तुला घेऊन जायला नाही बोललो मी. एक तर मग तुला पोराला घेता येत नाही, तुला 2 पोरीच पाहिजेत. त्याच्याकडेच बसलोय मी. अरे पण संकेत माझ्या बरोबर आहे. आधीच सांगितलं आल्या आम्ही असं करून डन केलं. कसं असं करून डन केलं की नाही. तू काय पैर पे चला. तुझं बेडचं काय डिसिजन आहे मला सांग. मला बँकचा अजिबात फरक नाही पडत आहे. पहिले मला चावी पाहिजे राखी. तो नाही देणार. काही झालं तर तो नाही देणार. जिथं ज्यांच्याकडे चावी त्यांच्याकडे पावर. सर्वंट आहे ना, आणि तो सर्वंट आहे ना. हा, मग ती पावर की होती, तू का असं तू केलं? तुझी आयडिया वापर, काही कर. राणी चावी नाही द्यायला पाहिजे. विशाल कसला देतोय चावी त्याला. गेम माहितीये बाबा, तो नसतो देत आणि त्याने चोरली नाहीये. तू खरंच तू देऊन टाकलीस, तुला माहितीये का. म्हणजे फक्त तू भाळलीस लिटरली त्याच्यावर. कसं झालं माहितीये, एक ह्युमन सायकोलॉजीचा सायकोलॉजी फेल गेली, ती डिग्री फेल गेली. विशाल मला म्हणतो अभी साथ मिलके करना पड़ेगा अपने को. पहले 3 लोग को हटाते, फिर बाद में अपना दुश्मनी लाते. आता तर पहिल्या हफ्त्याच्या आपण दोघं एकत्र येऊयात.
मी म्हटलं काय संबंध तुझ्याबरोबर एकत्र यायचा. मी तर आधीच स्टेटमेंट पास केले होते, एक वेळ अशीच हरून परत जाईल पण तुझ्यासोबत परत एकत्र नाही दिसणार. राखी जशी बोलते त्या प्रकारे जर त्याचा माझ्यावर डोळा असेलच त्या अँगलनी तर मी काय म्हणून देईल त्याला करायला. पण ती जाण फॉर्म बी माय का तुमच्या ग्रुपचा. सॉरी यार तन्वी यार, चुकलेलं माफ कर. तू एक दिवस म्हणशील ही तन्वीच काय ती बरी होती, हे नको मला. माझी किंमत तुला आता कळेल. तर सेवक झोपणार का त्यांच्याबरोबर? ना म्हणजे तुम्हाला जागरण करायचंय, सेवक त्यांना सेवा करायला लागेल ना त्यांची. 1 मिनिट त्यांच्यासमोर का झोपणार नाही पाय झोपणार. वाय दाबावे लागतील वगैरे असे. आता काही खरं नाही. आपली डील राहिली होती ती पूर्ण करू. तुला विश्वास नाही विशाल? कपडे चेंज करायला चाललंय त्याच्यावर तर नाहीये. मग काड्या घालू. आणि ते आधीपासून ओळखतात एकमेकांना. मग आता काय करणार? जेन्युअनली आई शपथ जळतीये माझी. आहे ना. त्याच्याकडनं प्रॉमिसेस नव्हते तुला दिले होते त्याने, कन्फर्म केलं होतं. कन्फर्म ॲज इन आमच्यात असं काही नाही ना. हे फक्त असं आहे की त्याला मी आवडते, मला तो आवडतो. ते आधीच डिस्कस झालं होतं की काहीच नाही होऊ शकत कारण की एज इतकं डिफरन्स आहे. तर त्याच्यामुळे मला असं झालं हक्क काय बेसिसवरती. नाही हक्क 8व्या आठवड्यापर्यंत तू साथ दिलीस त्याला, एकत्र राहिलीस. माझं हे म्हणणं की तुझा अधिकार त्या सगळ्यांपेक्षा पहिला तुझा अधिकार आहे. तू स्वतःला सांभाळ. काही गोष्टी अशा असतात ज्या खूप पर्सनल्स असतात आणि त्याच्याने इफेक्ट होऊ शकतो स्वतःबरोबर माइंडवर पण. आणि हे हललं तर तू हलणार हे मला दिसतं आहे. त्यामुळे ते हलू देऊ नकोस. भले जे काय होतं त्याला करू दे, इंडिव्हिज्युअल होऊन जा, सेपरेट हो. जशी अनुश्री आहे, तो तुला खुळ्यातच काढतोय. मी तुला हे सांगते, त्याला सिरियस घेऊ नको. बी अ इंडिपेंडंट आणि फॉर्म एकदम स्ट्रॉंगली ॲक्टिव्ह होऊन खेळ. मध्यरात्री 1 वाजता. मला आता काय होय, तू काय करणार आता? तुम्हाला मागे लागून तुम्हाला त्याच्या टोळीमध्ये घेण्याचा प्रयत्न घेणार. आम्ही बाल्कनीमधले सगळ्यांना काढलंय. आम्ही टोळीमधली गँग कमी केलेली आहे. देवानी हिटमध्ये ठेवले अनुश्री आणि आरबी. ती ही वॉज कॉमन. काय आवडलं त्याचं तुम्हाला करायचं होतं? द गेम बेसिकली ओव्हरऑल कमांड, जी एक अनसेड अंडर करंट कमांड आहे, दॅट इज द मेन थिंग. बाकीच्या गोष्टी आहेत इकडे तिकडे. तिने पण काही 2-3 शोज केले आहेत बाहेरचे आणि विशाल तिला चांगलं ओळखतो. विशाल सगळ्यांनाच ओळखतो. हां, त्यांना माहिती आहे, त्या पोरींना माहिती आहे कसं आहे. ते म्हणाले बी केअरफुल, तुला म्हणाले ते त्यांना सांग तुम्ही यू बी केअरफुल. तिच्याकडनं बोलले ती मला. टोळ्याचा प्लॅन मी कुठे करते ऐकून गेले. आपण ऐकून उभी ती बोलून गेली. आपल्याला खावं तर काय बघितलं तर मी काढणार ना त्याच्याकडे. काय बघून आली ते तर बघू देत आपल्याला. त्याला ऐक, चावी देऊ नकोस तिला. सेफ आदेशपत्र येणार आहे. हो सांगितलं मी तो. स्वतः हो. तुला कॅप्टन व्हायचं यावेळी. अरे त्यात कॅप्टन्सीची उमेदवारी आयती मिळते तर घे ना. तू काय इन्सिक्युअर फील करते? टेन्शन करू नको. काय इन्सिक्युअर फील करते ती, पार त्याच्या मांडीत बसली काय इन्सिक्युअर. काय प्रश्न आहे हा? अगं मग तुझं काही प्रेम आहे का त्याच्यावरती? हो आहे. नाही आहे. ठीक आहे मग काय, तर आपण गेम. पण विशाल, तू गप्पा राहा. तुझा आणि माझा बॉन्ड आहे. हो हो. तुला तो नको असेल तर तू चाबी देशील, हवा असेल तर नाही देशील. अरे तुला कळत नाही, तो तिला बाहेरपासून ओळखतो, तो देऊन टाकणार आहे. तो नाही आता देणार. मी रीड इन सांगितलं, बिटवीन द लाईन्स. मी सांगितलंय आता त्याचा डिसिजन आहे. नाही देणार. काहीच झालं तर देऊ नकोस. मध्यरात्री 1:15 वाजता. आपण तिघे पण वाईल्ड कार्ड आहोत. आपण एकामेकाच्या अगेन्स्ट हे जाऊन बघ ते आता काय करणार माहितीये, फर्स्ट वीक ते लोक ट्राय आपण करणार की target आपल्या आहोत. तिघांना डिवाइड अँड कॉन्कर करणार आणि मग एक करून उडवण्याची कोशिश करणार. Exactly. बिकॉज त्यांच्यासाठी आता काटा आणि टोळीची भांडण जास्त इम्पॉर्टंट नाही, आता त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट आहे की एक मोठा आणि threat आला. तेच आहे की right. दुश्मन पण Exactly. त्यांचे आता दोस्त होऊन समजतंय. जातील. तू बघ संकेत आपल्या साईडला येईल. ही आल्या का मला हे करायला? कोण? रिवा. तिला मला आणि तुला भेटायचं आहे, पण मी तिला पटवणार आहे. पटू दे ना, काय नाही, फक्त पटू दे. लेट मी प्ले माय चार्म. नो यू डोंट वरी. तू यार मला थांबवू नकोस ना गेम खेळताना. भरोसा ठेव फक्त. मी तुझ्याचकडे येणार इन दी एंड. रोज बोलेन तुझ्याशीच. पॅन्टमध्ये हात घालू का? ज्या गोष्टी जोर जबरदस्तीने नाही होत त्या प्रेमाने होतात. त्याच्याशी प्रेमाने मी प्रेमाने का वागू, मला तो नाही आवडत. तसा बेसिकली वॉन्टेड टू डू दॅट, पण मला त्याच्याबरोबर नाही करायचं. ती डब आहे. मला डम लोक नको आहेत. एक बस झालं.
मध्यरात्री 3:15 वाजता. मी तुला क्लिअरली सांगू, मला त्याच्या मागे मागे नाही फिरायचं. नको फिरू. पण मला पावर की पाहिजे. आता मला माहिती आहे तुझं आणि त्याचं खूप चांगलं आहे, तर मला असं स्क्रीनवरती नाही दाखवायचं आहे की मला नाही जनरली नाही. आय नो फ्रॉम आउटसाइड he's I know whole thing, everything. I'll tell you if you help me. काय आय विल हेल्प यू म्हणजे इन वॉट सेन्स? I'll tell you things, बाहेरच्या whatever you need. तुझ्या गेमच्या बद्दल का माहिती आहे? का? तू एकाच चुकीमुळे कॅप्टनशिप हारलीस आणि ती तुला पण नाही माहिती आणि घरातल्यावाल्यांनी तुला सांगून पण नाही दिली अजूनपर्यंत. तुला मी सांगते, हे कसं ट्रस्ट करू की तुझी पण मला सांगतेस ते बरोबर सांगतेस, खरं सांगतेस? आय एम सॉरी यू हॅव ट्रस्ट इश्यूज, पण आपण सेम नावमध्ये होत त्या माणसामुळे. सेम. कसं माझं फक्त रडणं राहिलंय. कसं आपण सेम नाव मध्ये कसं? ते मी तुला नंतर मला सांगेन. धोका किसी और ने दिला आहे चावीच्या रिगार्डिंग. ते मी तुला नंतर सांगेन. तू हेल्प करणार आहेस की नाही? बघते, विचार करते. किती वेळ घेतात तुम्ही लोक? लॉयल्टी बेबी. 50 दिवस आम्ही सोबत होतो सगळे. तुम्ही आत्ता आलाय आज. मध्यरात्री 3:45 वाजता. बघ, मला माहिती आहे तुला काहीतरी पाहिजे. आत्ता मला जेन्युइनली माहिती आहे तुझं ग्रुपचं किती विल्हेवाट लागलेली आहे. तू अफोर्ड नाही करू शकत आहेस की एवढे लोक तुझ्या अगेन्स्ट हो. ते माझ्यासाठी बरं नाही आहे का? तुला पण माहिती आहे, मला पण माहिती आहे तू कसं आहेस. यू लाईक पॉवर, यू लाईक कंट्रोल, यू लाईक टू बी द बॉस. आता हे जे मी तुझ्या मागे मागे फिरते ना, समवेअर यू आर गेटिंग दॅट सॅडिस्टिक प्लेजर. नॉट सॅडिस्टिक प्लेजर. Whatever pleasure you are getting out of it. तुझ्याकडे पॉवर की जे आहे त्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत, उमेदवारी आणि इम्युनिटी. उमेदवारीमध्ये मला इंटरेस्ट नाही आहे, इम्युनिटीमध्ये आहे. कारण इम्युनिटी मला 9व्या हफ्त्यामध्ये इम्युन करून सगळं 10व्या हफ्त्यामध्ये नेतं. मला नव्हतं माहिती की मला या गोष्टी इतक्या जास्त अफेक्ट करणार आहेत. मला नाही पाहिजे ती लोक. हा कसला खेळ आहे ज्याच्यामध्ये नुसत्याच भावना दुखल्या जातात आणि रिॲक्ट नाही करायचं. मला 7 वीक कोणी नॉमिनेट नाही केलं म्हणून मला भीती नाही आहे, पण 8व्या वीक माझ्याकडे टोळी नाही आहे, काही नाही आहे, म्हणून मला इम्युनिटी हे पाहिजे. तुझे शब्द आहेत, तू बोलत राहा. एका दिवसात एवढ्या गोष्टी नाही हँडल होतं यार. इमोशनचा बाजार चाललाय. चावी ती मला पाहिजे. नाही देणार. क्लिअर. वन वर्ड. हां. तर तू जे मला पहिले बोललेलास की यू वॉन्ट टू प्ले विथ मी, यू वॉन्ट टू प्ले अगेन्स्ट. तू माझ्या बरोबर खेळल्याने तुझा ॲडव्हान्टेज आहे, माझा नाही. अच्छा. हो बघ. ओ माय गॉड. हो बघ. बापरे. हो. ए बाळा, ए बच्चा, तू आता काय सारखं सारखं रडत बसणार आहेस का? तू त्याचा गेम खेळणार. तो गेम आहे फक्त त्याचा. ए हो. खूप ओव्हर थिंकर आहेस यार. मी पण आहे, पण खूप ओव्हर थिंकर आहेस तू. चल शमिली ऑन ड्युटी. काम काय करणार जाऊन? चल ना, मला झोपच नाही द्यायचंय कोणाला. अगं सकाळी आपल्याला झोपू नाही देणार आहे. मला नाही फरक पडत. पहाटे 4 वाजता. जागते रहो. जागेत का सगळे? कुठं आहेत VVIP? कुठं गेले? जागा VVIPs. आम्हाला त्रास नाही द्यायचे तुम्हाला. तुम्हाला आमच्यासाठी आम्ही केलंय. पेहरा देतोय. एवढं ओढून असं त्रास देणार तर हे लक्षात ठेवशील की पॉवर की पण आहे. मॅम त्या पॉवर कीच्या धमक्या आम्हाला देऊ नका. मी 50 दिवस ठीक आहे, झाले तेच बघितलं जाईल मग करतोय. उद्या. तुम्ही आज आलायत. जागते रहो. पेहरा दे, उठव नकोस. पेहरा देण्याचं काम आहे की नाही? वॉचमॅन असेच ओरडतात. सर ते रस्त्यावर जाऊन ओरडतात. मी तुला रस्त्यावर जायला नाही सांगत आहे. आमच्यासाठी हेच रस्ता आहे सर. नाही, बेडरूम आहे की नाही? कसं? ह्यांनी मला का जागवलं? ह्यांना मी झोपू देऊ? इतकी मी चांगली आहे नाही. मी जे काय केलं ते खरंच खूप चांगुलपणाने केलं. तू नको त्याचं हे करू उगाचच. मी आधीच सांगितलं होतं मला मायग्रेन आहे. मला मायग्रेन झालं तर मी अख्ख्या घराला मायग्रेन मलाही आहे. मग तुझा पॉइंट आहे ना की तुला नाही त्यांना जागू द्यायचंय. रुचिता, मला का बनवलं? अरे तुला नाही बनवलं असतं, कोणा दुसऱ्याला बनवलं असतं. प्रॉब्लेम मग मी झोपले असते ना गपचूप. त्यांना ते दिला होता हक्क. आता मी त्यांना ते गपचूप करावं झोपले लागलं ना. असते. असं नाही ना. मी काय ह्यांना कोणाला झोपू देणार नाही. 5 मिनिटात मी भांड घेऊन येणार आहे. उलटा मी तर समोरनं बोलले होते की मला सेवक बनवलं तरी मला चालेल.
जागू नका मला. झॉम्बीज क्रिएट करतात तर झेला चावा त्यांचा. जागते रहो. मला त्रास होतो यार, आम्ही काय केलंय? मला पण झोप आली आरवी खूप. बस ना आता यार, बाहेर जाऊन कर ना. ती केलंय का काही? हा पण मी तेच सांगते ना, तुमच्यासोबत आता ते तुमच्यासोबत झोपलेत. जरा डोकं वापरा, दुसऱ्या पद्धतीने त्रास दे त्यांना. प्लीज मत करा, रिक्वेस्ट. मला तेवढाच त्रास होतोय आरवी जेवढा तुला होतोय. एक काम कर आरवी, बाहेर जाऊन झोप. मी तुला आई शपथ मी तिथे त्रास द्यायला नाही येणार. मला तुझ्याशी प्रॉब्लेमच नाहीये. त्यांनी आले सुरू केलंय. मी जेव्हा सांगते तिथे स्क्रीनवर मला मायग्रेनचा त्रास आहे. तुला मायग्रेनचा त्रास असो नसो, आम्हाला एक टास्क दिला होता, तो आम्ही कंप्लीट केला. आमच्याबरोबर सगळ्यांनाही त्रास होतोय. हे करायची काही एक गरज नाही. मी खूप सोजवळपणे तुला रिक्वेस्ट करतोय, प्लीज हे करू नकोस. तुला जे काही बोलायचंय उद्या बोलूया. उद्या मी कशी बोलू? पण बिग बॉसने डिसिजन तुमच्याकडे बिग बॉसने टास्क दिलाय, हा पण तुला टास्क दिलाय की व्हीव्हीआयपी गेस्ट आहोत आम्ही, It's a तू task आहे ना, आमच्यासोबतच ते पण तू इतका आम्हाला त्रास आम्हाला तसं का feel- आम्हाला देते? व्यवस्थित ठेवलं तर पाहिजे. व्हीव्हीआयपी गेस्ट ला पहारा देणं हा टास्क आहे. आहारा देणं आणि जागा ठेवणं यात फरक असतो. थोडं So, एक माणुसकी झोपा. दाखवून 1 मिनिटासाठी विचार कर. माणुसकी तेव्हा तुम्ही दाखवायला पाहिजे होती. रुचिताला प्लीज समजाव ना. ते डोकं सगळ्यांना झोपू देत नाही, आम्हाला पण झोपू देत नाही. ती आय कॅन अंडरस्टँड, ती त्यांना झोपायचं आहे टास्क, पण खरंच ती हे करते. कोणाला झोप येत नाही, आपल्या ओल्ड लोकांना पण झोप येत नाही. बोलतो पहारा तू शांततेतही देऊ शकतेस. लुक ॲट हिम. पहारा देण्याची गोष्ट आहे. तू तिकडे बसल्या बसल्या झोप, कोणी काही बोलणार नाही. तुला माहित नाही ना, तू आज आलायस त्याच्यामुळे ह्या गोष्टी आमच्या अंगलट येतात जर का मी टास्क नीट नाही गेलं तर. नाही झोपू देणार ती. मी बोलतोय आय नो देअर गेम. बस पण असं का? तुम्ही रॉंग लोकांना चूज केलंय. तुम्ही चूज करत होता तेव्हा मी हसत होतो. कुठल्या रॉंग लोकांना चूज केलंय? तुम्ही 2 पहिरेदार पण रॉंग चूज केलं, 2 सेवक पण रॉंग चूज केलं. तुम्ही मला सेवक नसता चूज केला तर मी तुझं पॉवर की का घेतलं असतं? पण मी तुला सेवक म्हणून चूज कोणी केलं. तुम्ही एकमताने केलं बॉस. ते जबाब देतो आम्ही, तेव्हाच देतो. तू बाकीच्यांना नको डिस्टर्ब करू. तू त्यांच्या दोघांसोबत तुला काय करायचं? मी त्यांच्यासोबत नाही, करते, पण असं आता त्या कसं? राड्यामध्ये म्हणजे बाकीचे ही उभे कुठल्या जागे टाईपची राहतात. ट्रीटमेंट झाली मग? हे असंच असतं. अरे तुला ही कुठल्या टाईपची ट्रीटमेंट झाली? मला आणि तो टास्क आहे. तो टास्कचा भाग आहे. आम्ही guests तो कसा आहोत. खेळायचा आहे तो तू तिचा आम्हाला प्रश्न. एक्झॅक्टली टास्क सगळं कसा मान्य घ्यायचा तो आहे. माझा प्रश्न. टास्कचा भाग आहे, तो कसा खेळायचा तिचं मान्य आहे, पण इव्हेंच्युअली मग आम्ही काय करायचं? आमची का बरं गैरसोय? तुम्ही मी गैरसोय मी आधीच बोलले होते. तुम्हाला जर का खूप माणुसकी होती तर तुम्ही ऐकायचं होतं तेव्हा. तुम्ही माझं ऐकलत का? तुम्हाला सांगितलं काय ऐकायचं होतं आम्ही? मग मी तुमचं का ऐकायचं? ए यार संकेत, जागा तुम्ही जागा. मी तर झोपू नाही देणार आहे. पहाटे 4:45 वाजता. का रडतेस? खरं सांगू तुला, आपली काय फ्रेंडशिप झाली नाही आहे, पण ऑनेस्टी देऊ शकते तुला मी. आधी तू फक्त भांडतोस, आधी तू फक्त रडतेस. हे समजत नाही आहे का? एक इमोशनल लेवलवरती कनेक्ट नाही होते. नाही भांडण, नाही रडणं. आणि तुला इकडे 1000 वेळा लोक सांगतात इंडिव्हिज्युअल गेम खेळ, इंडिव्हिज्युअल गेम खेळ. पण तू काय इंडिव्हिज्युअल गेम खेळणार मला सांग? तू लॉयल्टी 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 एवढं करतेस. या लॉयल्टीच्या भरामध्ये तर तुला जेन्युइनली एकही कुठेही प्रॉफिट नाही झालं आहे. नाही तुला एकही कोणी कॅप्टनशिपच्या पदावर ठेवलं आहे, नाही कोणी एकही तुला 1 सेकंडचं रिलीफ पण द्यायचं बघतं. तुला माहिती आहे तू काय आहेस? लिटरली सगळ्यांसाठी तू फक्त अरे आम्हाला टाईमपास काय करायचं असेल ना तर मी रुचिताकडे जातो, असा तू एक मुद्दा आहेस फक्त. आणखी मी तुला सांगू, ही गोष्ट मी अजून विशालशी बोलली पण नाही आहे. बट हे खूप मेस्टअप आहे. सिच्युएशन खूप मेस्टअप आहे. मेस्टअप काय? आता ते मी तुला कुठल्या तोंडाने सांगू मला सांग? माझ्या तोंडावरती तू हेच बोललीस ना की मला नाही फरक पडत काय कसं दिसतंय तसं. मला फक्त तू लोकेशन सांगशील ना तर तुला सगळं सांगेन मी. पहाटे 5 वाजता. काय बोलते ती? ती बोलते मला तू लोकेशन सांग, मला कुठे आहे, मी तुला एक्झॅक्ट वर्ड टू वर्ड सांगेल. मला म्हणे गेम ठीक आहे साईडला, पण तुमच्या दोघांचं बाहेर खूप मेस्डअप चालू आहे, खूप जास्त. म्हणलं काय? सांगत नाही आहे ती. सोड ना. मेस्डअप का दिसतंय ना अरे फरक हिसका चालू हो गया. रुचिता स्टॉप ओव्हर थिंकिंग यार प्लीज. कोणीही तुला काही बोलून तुला मेंटल डिस्टर्ब करू शकतो यार. असं काय केलं आपण की मेस्टअप दिसणार? अरे मी कशात बघते? तिला चावी पाहिजे, ती तुला उत्सुक करते, कळतं तुला? मला एकटं आणि इन्सिक्युअर फील होतंय खूप, म्हणजे खूपच जास्त. अजून रोशन दादा गेलाय
अनुश्री पलटली आहे तर तू इकडे बिझीस तर मला जाम एकटं वाटतंय. नाही ग बाळ, मी आहे, प्रॉमिस. सॉरी. इथे बघ, इथे बघ, एकदा बघ. आहे. काय अजून सांगते क्या चाहिए बहन, प्रायव्हसी दे जरा आयुष्यात. नाही देऊ शकत ग. काय माझ्या माथ्यावर येऊन बसली आहेस. नाही देऊ शकत ग. माझी मी आई शपथ सांगते, मी ना अख्खा आठवडा झोपू नाही देणार आहे. नको झोपू दे. चालेल, मला बोलू दे ना. नाही बोलून देऊ जा त्यांना शकत. उठव. माझी प्रॉब्लेम आहे ही ना. मला बोलू नाही देत. हिला बोला. जा ना. पहाटे 5:15 वाजता. संकेत प्लीज तिला आत घेऊन ये, नाही तर मी सगळ्यांना उठवतेय. का बरं बाहेर थांबली? ती माहित नाही ती का त्रास देते. जर का मी गप्प बसली आहे तरी सुद्धा जर का उंगली करायची तर मग मी सुरू होणार आहे. काय केलं का तिने? बोलूच देत नाही. आम्हाला बोलायचंय, मध्ये येऊन बसली आहे. जर का हेच करायचं तर मग मी सगळ्यांना उठवेल लाईनीत. मी रात्रभर 1 सेकंद पण झोपू देणार नाहीये कोणालाच. तुला कोणी सांगितलं नव्हतं का चावी जपून ठेवा? अरे आतमध्ये घुसल्या जर माणसासोबत काहीच बोलू नाही शकत त्याच्या पुढे. घेऊन जा तिला आत. बजा. नाही बजाया, डायरेक्ट शिक्षण आहे ना. आधी वॉर्निंग देऊ दे. आज पहिला दिवस आहे त्यांचा. कॉमन सेन्स सांग मला. ठीक आहे, माझी पावर की कोणावरती? त्याच्याकडे. मग मी ह्याला सोडू शकणार का? जोपर्यंत आता मला इथे की त्याच्या समोर बसून तुला तुझी की मिळणार आहे का? तो देणार आहे का तसा? तू आठवडाभर जागी राहा, तो तुला की देणार नाहीये. एक्झॅक्टली. ऍटलीस्ट कोणाला तरी कळतंय. 1 मिनिट इकडे, तुला सांगतो मी काही गोष्टी, तेच सांग. नाही रे, मग त्यांना प्रायव्हसी भेटेल. अरे मग त्यांच्या प्रायव्हसीचं आणि तुझं काय? 1 मिनिट इकडे ये ना. काय मध्ये मध्ये लुडबुड बिग बॉस काय आणलंय. ऐक ऐक. हे फक्त 1 तास बघून आले, त्यांना नाही माहित बाकी काय करतो आपण. वाय आर यू ऍक्टिंग सो डेस्परेट? ते पण ते विचारतो, बट डोंट शो दॅट ना. पण मला हे कळत नाही, हा किती फुसका गडी आहे. अहो काय झालं? लॉजिकली मी जर का तू असते म्हणजे ए तुमचं मला का उठवते. हां, मी कशाला घेऊन जाऊ तिला. साधं आहे. मी काय तिला पॅन्टीत घेऊन आलो, तिला मी घेऊन जाऊ. हां, एवढंच होतं. मला वाटलं तू नाही येणार. आला. हां, बरं. पहाटे 5:45 वाजता. विशाल, मी तुला झोपू नाही देणार आहे. तू झोपू नाही देणार, मी हिला आत पाठवणार. चालेल मला ती तशी, पण तुझी हे आहे ना भावली. हो भावली आहे. हो. जागते रहो बिट्या घाव जाएगा. मजा आहे. तुला त्याच्यासोबत काय करायचं ते कर. माझी चादर खेचू नको. शॉर्ट्स घातलेत मी तू आधी. दुसरी चादर घे. अरे पण का त्रास देतेय. मी त्याला खूप क्लिअरली सांगितलेलं काय की मी तुला झोपू नाही देणार आहे. माझ्याकडे चावी नाहीये. ऐक ना, डंबच दिसते. मला त्याला जागा राहायचं आहे. माझं मी काम करत आहे. विशाल, झोपायचं नाही, झोपायचं नाही. बघ तू हसतेस, माझं अचिव्हमेंट होते बाई. डोक्याला ताप आहे, हे सांगायचं डोकं दुखतंय. अरे मग तिकडे नका बसू ना. सिंपल उठ आणि जा. एवढं पूर्ण घर आहे तुला तयारी करायला. तुझं ऐकू मी. हलगर्जी स्वतःच्या पणामुळे एवढा खेळ बघून आला तरी त्यांना खेळ कळला नाही की ते पॉवर की आहे, त्याची किती किंमत आहे, त्याचं काय. आणि तू बोलतेस मला स्वतःची पण गेलेलीस ना. एक्झॅक्टली. अरे मग तू बोलते हे तुला आयरनी वाटते. मला जे बोलते ना मी डम दिसीन ऍक्च्युअल डम ते होतं. मी एका फालतू गोष्टीसाठी मी ट्रेड करते ती गोष्ट आणि मग त्याच्यासाठी रडते. हे बाळिशपण आहे. तुझा बाळिशपणा होता, माझा हलगर्जीपणा होता. मी केअरलेसनेस एक्सेप्ट करते, पण डम शिट तुझी होती म्हणून तू मला नको बोलू. समजते ना. तुला वाटतं का तुझ्या ह्या गोष्टींनी मला फरक पडेल. बोंबलत बस. मला म्हणे मी तुला विशाल, You cannot touch me. I'm touching the comforter. मला टच नाही करा. Okay. टच नाही करू शकत. मी कम्फर्टर टच करते बस. ठीक, मला नाही फरक पडत. फक्त मला हात लावू नकोस. तू जागा आहे. दॅट्स माय पॉइंट. फुसका फटाका. काय फटाका आणलाय बिग बॉस. याची वातच विजली आहे. झिजली बी आणि विजली बी. सकाळी 6:30 वाजता. पाणी. व्हॉट आर यू डुईंग? थेंब थेंब. नाही. कशासाठी. मला जागा करायचंय. जागा कर. टाळ्या बिळ्या वाजवायच्या टाळ्या वाजव, करत बोल, बस. काही हे सगळं नको करू. हे नाही करू शकत. नको करू ही सगळी नाटक. त्याने ऑब्जेक्शन घेतलं तर प्रॉब्लेम आहे. उठवणार सगळ्यांना. उठव विशाल तू. माझ्या डोक्याला किरकिर झाली तर मी उठवणार जाऊन. माझा हात नव्हता लागला. पाणी कसं लागतात मी तुला दाखवतो. असं
व्हेरी नाईस. तू मला करते. झाले टाळ्या वाजून? अजून वाजवायच्यात का? कानठाळ्या बस इतके. चला 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 तिला सांग माझ्या डोक्यावर पाणी टाकतीये ती. नाही तो नाही करू शकत. तो मुद्दामून टार्गेटच करणार ना, बिकॉज त्याला नाही सेन्स आहे ब्रो. टाळ्या वाजवते, चुटक्या वाजवते. मी सांगते मायग्रेन होतंय, गपचूप बसली ना, देते का त्रास? उठवलाय का सगळ्यांना? तुला त्रास नव्हतीच दे. जरा डोक्याचा भाग आहे का? तुला त्रास एक मिनिट सागर दादा, किती वेळ शांत बसलो होतो आपण? ती किती नाटकं करत होती? किती नाटकं करत होती ती? माझं सिम्पल एक चीज होतं, मी विशालला जागवत होती. मी झोपू देतो कोणाला. ऑलरेडी जागरण. चलो 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 उठो उठो आता उठो उठो सगळ्यांना उठवणार. आरबी उठ यार, मेरे को सोने दे रही. उठ 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 ना यार, मेरे को सोने दे रही. तू कैसे सो सकता? तेरा दोस्त नहीं है मैं. एक्झॅक्टली, तू अपना देख, तू अपना नहीं देख पा रहा है. आरबी उठ यार. राखी उठ गई है. तुला दुसरे राखी लोक लेके- इन्व्हॉल्व हेलो बोल राखी. मला नाही करायचे राखी हेलो बोल. इन्व्हॉल्व. देख हेलो बोली. हे तुला काय म्हणायचं? तर जागे झालोत आता. काय हिला बोलू आम्ही असं बोलायचं तुला? हो ती ताली वाजवेल गायल मला मी काय नाही सांग, कोणाला मला बोलत. सांग, सिम्पल पाणी नको टाकूस हो मग. हो दॅट इज मला सिम्पल गोष्ट आहे. आमचं 1-on-1 चालू आहे, लोक इन्व्हॉल्व कोण करते? ती पाणी घातली तर मी परत हा मग तुला दिसते की सगळ्यांना त्रास होतोय. ह्याच्यानंतर नाही टाकणार मी. हा मी ती पाणी नाही टाकणार तर मी नाही येणार. झोप झोप नाही टाकणार. हा, बस चला. नाही, पण तुला झोपूनच नाही द्यायचं. माझा पॉइंटच ते. झोपू दे ना. नो. कुठे जाते? मी काय करू यार, माझी पण मजबुरी आहे, समज तू. तू कर. आम्हाला खूप जागा माहिती आहेत घरात. मग तू हर जागेवरती जा, मी त्या हर जागेवरती जाईल. ऐक ना जरा, झोप ना, झोप. परत झोपून जा. किती सिंपल हा झोप. मला नकोच आहे. विशाल उठ, उठ विशाल. अरे ती मी काय म्हटलं तिला, काही कर, पाणी नको टाकू. आम्हाला काय उठवतो तो? ते आता ते तेवढी आता असती तर मग काय. सकाळी 7 वाजता. विशाल उठ. झोपून कसा गेला हा यार? उठेल उठेल. सुबह के 5 बजे सकाळी 5 वाजता. काय चाललंय बघा, सकाळी 5 वाजता पहारे घरी नाश्ता आहेत. एकोणपन्नासावा दिवस सकाळी 9 वाजता. ऊन पडलं, गाणं लावा. अरे गाणं लावा. प्रभू उठा, गाणी संपली सगळी. सगळे उठले की मी उठेल. असं थोडी आहे, तू उठ ना मग सगळे उठतील. मी कशाला उठू पाहिजे? प्राजक्ता ताई, पहारेकऱ्यांची झोपण्याची वेळ सुरू होत आहे आता. जाऊन झोप जा. बाहेर
नाईट ड्युटी संपली तुझी. जेन्युइनली हे काढून टाक. चमेली सायनिंग ऑफ बिग बॉस. सकाळी 10 वाजता. माझा प्रॉब्लेम आता सध्या रुचिता आहे. रुचिता काय म्हणते? तिला कळलं की विशाल नाही तुटणार. मग ती रुचिता बरोबर बसली. मग ती त्याला बोलली बाहेर कसं दिसतंय माहिती आहे का तुमचं, खूप ट्रोल होत आहे तुम्ही. का? रुचिताने विचारलं का, तू मला चावीची लोकेशन सांग मग मी तुला सांगेन. रुचिताचा गेम डाऊन होणार आहे आता. विशाल सगळ्या पोरींच्याच पाठनं पळतोय. इव्हन माझ्याशी पण किती बोलायचा प्रयत्न करतोय. त्याच्यानंतर मी रुचिताशी बोललो तिथे. मी बोललो व्हॉट इज अ इन्सिक्युरिटी. ती बोलते नाही तू टॉयलेटला गेला आणि जसं बाहेर आला टावेलमध्ये आणि जसं ती तुझ्यासमोर उभी होती आणि कम्फर्टेबल बोलत होती असं वाटत होतं की यू नो हर फ्रॉम आउटसाईड. मग बोललं पण ते मीच बोललोय तुला, त्यात काय. ती बोलते नाही पण ते मला नाही आवडलं. मग तू त्यांच्याबरोबर कसं बोलतोय सगळं मुली तुझ्याबरोबर. मला ऐक एक मिनिट रुचिता, यू आर नॉट लेटिंग मी प्ले माय गेम. तू मला अडखळा बनवू नकोस. मला माहिती आहे काय कसं वाटलं एकदम घरात आलीस आणि तू कोणाला झोपू दिलं नाही. आता तू सगळ्यांच्या डोळ्यामध्ये आली आहे. मला वाटते की तू थोडं इमोशनली प्ले कर त्याच्यासाठी आणि तीच तुला बघ करेल. सकाळी 10:15 वाजता. बाहेर ये ना त्याच्यातून. उभी राहा ना. तुझ्यावर डाऊट घे. राखी उठ ना. राकेश दादा उठ ना. झालं ना आता खूप वेळ झोपला सर. तू कॅप्टन आहेस, त्या लोकांनी आम्हाला त्रास दिला. तुला त्यांना स्टॉप करायला पाहिजे होतं, पण तू दार बंद करून झोपली होतीस. नाही तू जागी होतीस का? मी येऊन जागी सगळ्यांना होतीस का? बोलून गेले होते मी. झोपेत पाणी टाकले. झोपताय असतं ना. नाही आमच्या तो बोलला की आपल्या सगळ्या लोकांनी तर अंगावरती पांघरून घेऊन झोपले होते. त्यांनी फक्त जे वाईल्ड कार्ड आले त्यांच्याच तोंडावर पाणी टाकलं. सगळ्या माझ्यावर पाणी टाकलं. राखी हे सगळ्यावर. पण मी एक शब्द नाही बोलली कारण मी वाईल्ड कार्ड रिस्पेक्ट करते. ह्या सगळ्या टॅक्टिक्स त्यांनी वापरल्या असतील. काहीच नवीन नाही त्याच्यामध्ये. त्यामुळे तेच खुसपट काढून भांडून काढणं, सगळ्यांची झोपमोड करणं. म्हणून त्याला फार दुजुरा न देता मी गुपचूप झोपायचाच निर्णय केला. तर बघू आज काय होतं. ब्रेकफास्ट रेडी झाला की मी इंजेक्शन घेणार आणि मी फ्रेश होणार. अगं पण ब्रेकफास्ट रेडी व्हायला तुमच्या शेजारचे महाहस्ती उठले तर पाहिजेत बघ ना. ते एक कंटेस्टंट आहे इथं आणि मला काहीच हक्क नाही त्यांना सांगायचं. माझ्या ड्युटीमध्ये आरबी आहे. उठला तर येणार. जर पार्टनर नाही तर मग मी पण का बनू. अरे मी गोळी घेऊन झोपलोय अनुश्री. त्या माणसाने मला 1 सेकंड झोपू दिलं नाही. आम्हाला नाही झोपू दिलंय. बोलते मी आम्ही उठलो नाही. अरे मला डोकं दुखायला लागलं कारण नाही, गोळी आम्ही घेऊन मला उठलो झोप नाही, नाही आम्ही येत, डोकं भांडलो नाही, दुखतंय यार. कारण मला काहीच नकोय आज. बाई लग्न झाल्यानंतर असं टॉर्चर असतं का सकाळी सकाळी. तो तुमच्या दोघांचा प्रश्न होता. तो अख्ख्या घराला त्यात इन्व्हॉल्व्ह करायला नव्हतं पाहिजे. होत करायला पाहिजे होतं कारण त्यांनी असं. तिला सांगितलं म्हणून ती थांबली ना. पण काय ना मग त्याच्यातच तीच त्याच गोष्टी सतत होणार. पण हे तुला समजत नाही. मला काय पाहिजे होतं की तिने माझ्यावर पाणी नाही टाकावं. बरोबर आहे. त्याच्यानंतर ते झालं की नाही. बस, Exactly. संपलं. मला मी 2 थेंब पाणी टाकले ना त्याच्यावरती तुझा अर्धी बॉटलचे पाणी मी पण सहन मी केलं. तसंच आहे. तुम्हाला एवढं मला दिसेल ही तर मी एवढं गोष्ट देईन. मला मला एक तसंच गोष्ट आहे. नाही समजली ह्याच्यामध्ये या लोकांना इन्व्हॉल्व्ह करण्याची काय मी गरज? तसंच खेळतो. हा. मला जे पाहिजे तुला होतं ते झालं. प्रेशरमध्ये टाकायला त्याने ते केलं असं म्हणतोय. हो आणि झालं ते. सकाळी 11:15 वाजता. हे हिचं लुकआउट कसं आहे कॅप्टन आहे ना. तर आणि मिस राईट बनली ना ती 2 आठवड्यांपासून. उठणार रे. खरंच बाबा डोकं दुखतं मला. थांब 5 मिनिटं लागतील. तू हो कॅप्टन तुला दाखवते मी. आता ती आली फक्त आर्मी नाही उठत आहे म्हणून. फक्त याच्यासाठी की त्याला झोपायला बहानाच पाहिजे ना. अगं तू बघ ना तुझा जाणेजिकर उठलाय. आता तू पण उठ. दाखव कुठे. बघ दिसला ग बाई दिसला. तुला बघून गालात हसला ग बाई हसला. एक डोळा खुल्ला एक डोळा बंद आहे. हा नाही खुलत. की नाटकी आहेस. अगं इथली नस बघ. ती माझी नस हल्ली आहे. बघ किती चांगला उठला. मग आणि तू बघ. मी उठणार आहे. डोंट वरी. मला विटामिन H पाहिजे. हग. त्याला सांगते विटामिन H म्हणजे हग. तरच उठणार, नाही तर नाही उठणार मी. राखीला तुझ्याकडून विटॅमिन H पाहिजे. दे तू माझ्यावरती. नाही तुझ्याकडून पाहिजे तरच उठणार असं म्हणते.
बाई लग्नानंतर काय एक हग नाही भेटत तर काय आहे? नाही दिलं त्यांनी कसा तुझा तो नवरा बोलव डॉक्टरला. डॉक्टर इथे डॉक्टर चेंज आलेला झाले आहे. तुमचे. आणि चालेल मला. आज मला वाटलं तिकडे कन्सल्टेशन होती. मला इथे बघा. अय्या, अय्या, अय्या. थँक्यू. डॉक्टर बदलला, औषध बदललं, सगळं अय्या, बदललं. जास्त पॉवरफुल होता वाटतं हा डोस. हो मला विटामिन एच भेटला की मी आम फ्रेश. Yes. फ्रेश फ्रेश. दुपारी 1 वाजता. छान मला आवडतं खूप व्हेरी नाईस. हो. पण आता तू काहीतरी स्विच करतो तुला भाव देत नाहीये तो कोणातरी वेगळ्याच्याच मागे आहे कोणाच्या वेगळा? रुचिताकडे जातोय ना तो तू बहीण आहे ना? परत परत रुचिता अगं तन्वी बहीण आहे त्याची रुचिता पण बहीण आहे. तसं नाहीये ते मुद्दाम काही गोष्टी करतात. पहारेकरांची झोपण्याची वेळ आता समाप्त झाली आहे. चायला त्याच्या आईला. चला 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 उठा 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 उठा. अगं हो उठताय उठा उठा Irritate नको उठा करूस. उठा उठा. अगं उठलेत ते ऑलरेडी. ओके. राखी ओके. म्हणजे माझा जर गेम काही नसता तर मी इथून मागच बाहेर गेलो असतो. मी हे नाही म्हणते की तुला तू कुठेच दिसत नाहीये टार्गेट पण नाहीये तू याचा अर्थ तू कुठेतरी कमी दिसतोयस. तुला इथे सगळे ग्रँटेड घेतात. क्लिअरली दिसतं की इथे सगळ्याच डोकं चालवणारी तन्वी आहे. तिला इकडेही कसं ठेवायचं ते माहिती आहे तिला तिकडेही कसं ठेवायचं ते माहिती आहे आणि तुला असं घेऊन चालती आहे सोबत. तू तू स्वतःला कुठे बघतोस तिच्या अगोदर तू निघून जाशील हे बघतो की तुला तिच्या नंतरही राहायचंय हे बघायची गरज आहे. दुपारी 1:15 वाजता. राखी आता बाकीचे लंबे करणार आता. राखी बाकीचे लंबे कापते तेवढं. राखी राखी रे राखी राखी. प्रेमाने बोलते तुझ्याशी एवढं ऐक. राखी राखी एवढा आहे ते सुपलीत भरून घे सुपलीत भरून घे थोडस. कुठला हिचा ना? सांगितलंय करणार. राखी अर्ध्या बेब्स मला हे दुखतं बघ लाल झालं बघ. अगं काहीच नाही करायचंय तो छोटा ब्रश आहे ना त्यांनी फक्त सुपलीत भरून फेकून द्यायचंय तेवढंच काम बाकी आहे हे बघ मी असं बसू शकत नाहीये फक्त असं मी टॉयलेट मध्येच बसू शकतो. तू उठ. चल 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 बाकीचे पण करतायत चल. चल राखी राखी ग राखी राखी. चल ना ग थोडंसं काम आहे बाकी. दुपारी 1:30 वाजता. आत तिला म्हणाले राखीला झाडू लावायला तर राखी ऐकत नव्हती. पुन्हा ती म्हणाली राखी राखी. राखी म्हणाले प्रेमाने राखी का तू ही पर्सनॅलिटी नव्हतीच ना तू तर टंटाकणी होणार होती कॅप्टन म्हणून. मग कुठं गेलं. प्रेमानेच करावं लागतं ना. खूप बोलायला खूप बोलतात लोक की आम्ही असं करू आम्ही तसं करू कॅप्टन झाल्यावर. सगळे अपनवतात माझी स्टाईलच आहे. तन्वी असो का अनुश्री असो. तू मला कुठे ठेवलं होतंस फ्लॉपमध्ये की टार्गेटमध्ये? फ्लॉपमध्ये. काय रिझन दिलं होतंस आणि इव्हेंच्युअली कुठेतरी ग्राफ खाली जाताना दिसला मला. आफ्टर यू बिकमिंग तोपर्यंत खूप सॉलिड होता. म्हणजे वेन यू आर नॉट द कॅप्टन तर त्या हिशोबाने मी फ्लॉपमध्ये ठेवलं. पण त्याला एक गोष्ट नाही कळत आहे. हे लोक आत्ता दाखवत आहेत काटाटोळी वर्सेस जेव्हा ॲक्च्युअल बारी येईल ना ते सगळे त्याच्यावरती पण फिरतील. हा पण हारेल आणि तू पण हारशील. आत्ता मला ते दिसतंय जसं तो अगोदर दीपालीकडे गेला मग नंतर तो हिच्याकडे गेला. कळलं मला चांगल्याने की तो काय करतोय आणि कसं काय करतोय. ठीक आहे प्रभू सॉरी तुला जे जे काय बोलले होते त्याच्याबद्दल. होत असते गेम. दुपारी 3 वाजता. काय तुझ्या शी इज पॉकेट नॉट रेडी फॉर इट विशाल. बाथरूम नावाची गोष्ट असते. त्यांनी मुद्दाम इकडे केलंय. हे बघ त्यांनी काढून घेतली चावी त्याच्यानं. तुझ्या समोर काढली तुला कळलं पाहिजे. तिने बघितलं. मी नाही बघणार ना ऑब्विसली गोष्ट आहे. यू आर चेंजिंग. अख्खा महाराष्ट्र बघतोय तू वेगळे नाही बघितलं काय फरक पडतो. चेक करू द्या सर
जरा समोर आहे, सेवक समोर. सेवक सर जरा फ्रीज करा. चेकिंग मेटल डिटेक्शन. असं करून बसली हेनरी. टाकली विचावी. वाईट कडा आले एकदम थंडी हवा घेऊन. काय फुसके तरी. चावी विसरून जा आता, नाही देत आता. पण माझा नवरा मला प्रेम नाही करत. नाही करत ते दिसलंय. बिग बॉस पण तुझा नवराच होता. हो पहिला पहिला. माझ्या नवऱ्यात हे झालंय. नवीन नवीन मुली येतात त्यांच्यावर हो, आता प्रेम करतात. करतात, मग मला हो ना. कोणीतरी दुसरं तर पाहिजे ना. पॅन्ट मध्ये गोष्टी टाकतो तर मी काय करू मला सांग. माझ्या कुठल्या संस्कारामध्ये हे एक्सेप्टेबल होईल. इथे लोक सांगतात मुद्दामून सांगतात की आपण चुकीचं समोर करत. बाजूला पॅन्ट चेंज केली मला बघायची पण हिंमत नाही होत. आणि मी नाही मस्करी करत आहे. मी नाही याच्या फॅमिलीमध्ये नाही येत. कळतंय मला पण आमचं पण तसंच होतं. आणि मी तुला बोलते बिकॉज आय फील लाईक तू एकटी असलेली अंडरस्टँडिंग आहे जेवढं मी तुला बघितलं. रेक्टिफाय करायला काय करू आता मला सांग. काही करू शकत नाही तू काहीच. तुला कळतंय का एकदा त्याच्या ताब्यात गेली ना की नाही देत. संध्याकाळी 4:15 वाजता. राखीला झोपू दे थोडा वेळ. बापरे एवढं लग्न काय झालं नाही तर फारच सिरियसली. तर लग्न सिरियसच असतं. तुमच्याकडनं शिकलोय. आणि हे माझ्या नवऱ्याचे आगे मागे भटकायचं नाही. हा एक मिनिट पण मी कधी भटकली यार. मी आपण कधी बोलतो मला काय माहिती ऑडियन्स काय म्हणते माहित ते त्यांनी खोटं माझ्या सांगितलं मागे असेल तर. मी तुझ्या मागे. तू माझ्या मागे कधी आहेस. काय माहिती काय माहिती कुठे गेली ती. चुकून मागून तू कुठे बाथरूम मध्ये आपण एकत्र गेलेलो असं दाखवलं असेल काहीतरी. एक मिनिट हे कधी झालं. अरे नाही हे कधी झालं बाई. बाथरूम मध्ये म्हणजे बाथरूम मध्ये जाताना तुझ्या याच्या अगोदरचं ग आल्यानंतर नाही. एक मिनिट त्याच्या आधी पण कधी केलं आपण. रुचिता विसरलीस. हे बाबा आधी माझा जीव येईल. कैची द्या पटकन मला. अगं तू नको तुझे नको तिचे कर आता. माझ्या केसाला हात पण नाही लावायचा बाई. तिचे, माझे तिचे. original आहेत. कोणाशी प्रेम केलंय रे बाबा मी. माझ्यावर विश्वास नाही तुला. भरपूर आहे. मग जा तू चल बाथरूम मध्ये जा. नको 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 चला. अरे जा. नको ना नाही जायचं नाही. जा. अबे नहीं मला जाना. विश्वास है. तू उधर जाके उसको टपली मार के आ जाएगा. अरे काय? जा. चल बाथरूम अरे मी काय तो मध्ये दरवेळेला. चल बाथरूम. बाथरूमला चल. हा बस नाही तो बोलतोय ना. बस गप. संध्याकाळी 5:30 वाजता. आता वेळ आहे नॉमिनेशन टास्कची. परंतु त्याआधी रेवा, संकेत आणि संस्कृती आपल्याकडची पॉवर की दाखवून पॉवर की आणि त्यासोबत मिळणाऱ्या इम्युनिटीवर हक्क सांगावा. बिग बॉस ही माझी की आहे. माझ्याकडे आहे. मी जपून ठेवली आहे. आणि ही माझी चावी पॉवर की. तुझी कुठे गेली संस्कृती. नाहीये बिग बॉस. आपण सर्व जाणता पॉवर कीचं या घरात अनन्यसाधारण महत्व आहे. बरोबर. तरी सुद्धा संस्कृती येस आपण पॉवर की गमावलीत येस याबद्दल बिग बॉस निराशा व्यक्त करत आहेत. येस बिग बॉस. आणि त्याबरोबरच संस्कृती यांची इम्युनिटी आणि कॅप्टन पदाची उमेदवारी काढून घेत आहेत. संस्कृती यांनी जो खेळ दाखवला त्याचा फटका इतर वाईल्ड कार्ड सदस्यांनाही बसणार आहे. गॉड आय एम सॉरी गाईज. यू शुड बी. बिग बॉस रेवा, संकेत आणि संस्कृती यांना बीबी हॉटेलमध्ये मिळालेला VVIP सदस्य असण्याचा मान आत्ता या क्षणी काढून घेत आहेत. सागर. त्यामुळेच त्यांचे दोन्ही सेवक तन्वी आणि विशाल तसेच दोन्ही पहारेकरी सागर आणि रुचिता हे त्यांच्या ड्युटीतून आत्ता या क्षणापासून मुक्त होत आहेत. मलाच टेन्शन येत होतं. आता कसं उठवू मी. आज नसते जाऊ शकले बाई. संस्कृती यांनी पॉवर की गमावली असली तरी रेवा आणि संकेत यांच्याकडे पॉवर की आहे. त्यामुळे रेवा आणि संकेत यांच्याकडे इम्युनिटी आणि कॅप्टन पदाची उमेदवारी या पॉवर्स कायम राहतील. थँक्यू बिग बॉस. थँक्यू Thank you so थँक्यू मीन्स अ लॉट. आता उरला प्रश्न
संस्कृती यांच्या पॉवर कीचा. संस्कृती यांची पॉवर की ज्या सदस्याकडे आहे त्यांनी ती पॉवर की दाखवून पॉवर कीवर आपला हक्क सांगावा. बिग बॉस ते पॉवर की माझ्याकडे. संस्कृती, आपल्याला यावर काही बोलायचंय? ती काय बोलणार, तिने स्वतःच चावी देऊन टाकली स्वतःच्या हाताने. मला बोलायला सांगितलेलं ना, तर मला बोलू दे, ठीक आहे? तू बोलत नाही ना म्हणून मी बोललो. बिग बॉस, घरात जस्ट एंटर होण्याची एक्साइटमेंट असू दे किंवा माझी हलगर्जीपणा असू दे, त्याच्याचमुळे माझी चावी मी नीट माझ्या हातात धरून ठेवू नाही शकली आहे. याचा जेवढा दुःख मला आहे तेवढे प्रयत्न पण मी केले. त्या प्रयत्नांवर मी पूर्ण नाही होऊ शकली. राखी बघ. I'm sorry, Big Boss. Don't wanna cry. संस्कृती, रेवा आणि संकेत, येस बिग बॉस. जरी आपला या घरातील पहिला आठवडा असेल तरी आपण हा खेळ बघून आला आहात. बिग बॉस, मला त्याच गोष्टीचं सगळ्यात जास्त डिसअपॉइंटमेंट वाटतंय. एक संधी माझ्याकडे हातामध्ये होती ती नाही आहे. बिग बॉस एवढंच सांगतील की आपणा तिघांकडून बिग बॉसना जास्त अपेक्षा आहेत. बरोबर. माहिती आहे बिग बॉस. आय एम सो सॉरी. विशाल यांनी पॉवर कीवर आपला हक्क सांगितला, त्यामुळे पॉवर कीच्या पॉवर्स विशाल यांना मिळत आहेत. याचाच अर्थ आत्ता होणाऱ्या नॉमिनेशन टास्कमध्ये विशाल यांना कोणीही नॉमिनेट करू शकत नाही. आणि त्याबरोबरच विशाल आपल्याला मिळते आहे थेट या आठवड्याची कॅप्टन पदाची उमेदवारी. विशाल, अभिनंदन. थँक्यू सो मच बिग बॉस, थँक्यू सो मच. तीनही वाईल्ड कार्ड सदस्यांचे VVIP पद रद्द झाले असले तरी सर्व सदस्यांना रोज या हॉटेलमध्ये राहण्यासाठी नवनव्या चॅलेंजेसना सामोरे जावे लागणार आहे. त्यातील पहिलं चॅलेंज म्हणजे नॉमिनेशन टास्क. कुठल्याही हॉटेलमध्ये गेल्यानंतर पद्धत असते वेलकम ड्रिंक देण्याची, परंतु हे बीबी हॉटेल आहे आणि बीबी हॉटेलची स्वागत करण्याची पद्धत जरा वेगळी आहे. बीबी हॉटेलमध्ये मिळतं गुड बाय ड्रिंक. आज अशा सदस्यांना गुड बाय ड्रिंक द्यायचं आहे, म्हणजेच नॉमिनेट करायचं आहे जे बॅकफूटवर खेळतात. आणि दुसरा निकष, ज्यांचा स्वतःचा गेम नाही, दोन्ही निकष किंवा दोनपैकी एक निकष वापरून नॉमिनेशन करायचं आहे. टास्क सुरू होण्याआधीच सांगतोय, जेव्हा एखादा सदस्य नॉमिनेशन प्रक्रिया पार पाडत असेल तेव्हा आपापसात बोलू नका, इशारे करू नका. नॉमिनेशनचं गांभीर्य असू द्या. या नॉमिनेशनचं गुड बाय ड्रिंक देण्यासाठी त्या सदस्यांच्या डोक्यावर बाटली फोडायची आहे. राखी, घाबरू नका. ही प्रतिकात्मक शुगर बॉटल आहे जी सिनेमाच्या चित्रीकरणासाठी वापरली जाते. तसेच तज्ज्ञांच्या देखरेखीत हा टास्क पार पडेल. नॉमिनेशन टास्क पार पडल्यानंतर आणि विशाल, संकेत आणि रेवा यांच्या पॉवर कीवर जर इतरांनी हक्क सांगितला तरीही त्यांच्याकडील इम्युनिटीची पॉवर कोणालाही काढून घेता येणार नाही. याचाच अर्थ पॉवर कीमधील इम्युनिटीची पॉवर या टास्कमध्येच वापरली जाईल, ती ट्रान्सफर होणार नाही. कळलंय? हो बिग बॉस. प्रत्येकाने 2 नॉमिनेशन्स करायचे आहेत. संध्याकाळी 5:45 वाजता. बिग बॉस, माझं पहिलं नॉमिनेशन आहे प्राजक्ताताई. सो मला तिच्याकडे बघून अजूनही असं वाटत नाही आहे की तिला गेम कळला आहे किंवा त्याच्यावरती तिच्या ॲक्शन्स काय आहेत या आम्हाला अजूनही दिसत नाही आहेत. दुसरा जो निकष आहे की बॅकफूटवर खेळणे, ती तिची मतं व्यक्त करते, पण तो मुद्दा संपून झाल्यानंतर तिचे 3-4 सदस्य जे असतील त्यांच्यामध्ये बसून ते त्याच्यावरती मत व्यक्त करते. तिला नाही समोर येऊन खेळायचं जेणेकरून ती वाईट ठरेल इतर सदस्यांच्या नजरेमध्ये. त्यासाठी तिला गुड बाय ड्रिंक देते आणि नॉमिनेट करते.
तन्वीचे हे कारणं ऐकून ऐकून मला बोर झालं आहे आणि रिझन्स आपले सांगूनसुद्धा बोर झालं आहे, पण तरी एकदा सेम कारणांवर मी सेम तिला आठवण करून देते की मुद्द्यांवर बोलणं, त्या गोंधळामध्ये बोलणं मला कधीच आवडणार नाही आणि ना कधी आवडणार, कारण ती माझी पर्सनॅलिटीच नाही आहे. बॅकफूट ज्या गोष्टीला ही म्हणते आहे की मला कोणासमोर वाईट नाही बनायचं आहे किंवा असं काहीच नाही आहे. या आठवड्यातच तन्वीच्या कॅप्टन्सीमध्ये मला जे मुद्दे वाटले त्याच्यावर मी बोलली. इनफॅक्ट तुझ्या मुद्द्यावरसुद्धा मी बोलली आणि त्याच क्षणी बोलली आहे जेव्हा बोलणं गरजेचं होतं, कारण त्यालाच माझ्या हिशोबाने फ्रंट फूट गेम म्हणतात. ज्या मुद्द्यांवरती तू बोललीस ते मुद्दे तुम्ही स्वतःहून क्रिएट केले होते, हे समोर आलेलं आहे, त्याच्यावर मला जास्त बोलायचं नाही आहे. डोनाल्ड डक दिसते. दुसरं नाव माझं रुचिता आहे. थँक्यू. मला असं वाटतं दुसऱ्या निकषावरती मी तिला नॉमिनेट करेन, कारण तिचा गेम असा काही मला दिसत नाही आहे. कुठेही मुद्दा झाला तर तिथे तन्वी आहे का पाहणं आणि मग त्याच्यामध्ये उडी मारणं, मुद्दा बनवणं, मुद्द्यांमध्ये खूप वेळ बोलणं आणि चुकीचं बोलणं आणि समोरचा माणूस चुकला की त्याचा तो एकच शब्द पकडणं आणि तासनतास त्याच्यावरती भांडण करणं आणि 2-3 आठवडे तोच शब्द पकडून त्या माणसावरती अटॅक करणं, हा रुचिताचा गेम आहे जो मला आजपर्यंत दिसलेला आहे. या गोष्टीवर मी तुला हे गुड बाय ड्रिंक देऊन नॉमिनेट करते. तर या एका भोंग्याला वाटतं की दुसरा भोंगा नुसताच नरळतोय, पण मला त्यांना सांगायची एक इच्छा होती की जेव्हा आपलं स्वतःचं घरच काचेचं असतं तर दुसऱ्याच्या घरावरती दगड फेकू नयेत, कारण की आपलंच काचेचं आहे आणि ते पण फुटकं आहे. सो तुला नॉमिनेट करायचं आहे, काही कारणं देऊन तर तू करू शकतेस. आणि मी हे लिहून देते सीझन संपेपर्यंत मी जिथपर्यंत आहे, हो मी तुझ्या मागे असणार आहे, कारण मी ॲक्सेप्ट केलं तू खूप सुंदर आहेस तन्वीन, मी तुझ्या प्रेमात आहे. शेवटी मान्य केलं. टणटणा टणटणा. बेटा सबकी बारी आएगी. पुढील सदस्य कॅप्टन अनुश्री. बिग बॉस, माझं पहिलं नाव आहे नॉमिनेशनसाठी सागरदादा. घरामध्ये भरपूर मुद्दे होतात, पण काही काही मुद्द्यांमध्ये तो जास्त एंटरटेन करत नाही बसत त्या गोष्टींना किंवा बोलत नाही त्या गोष्टींवरती. गेममध्ये पुढे जाण्यासाठी काहीतरी करावं असे प्रयत्न दिसून येत नाही आहेत. आत्ता टोळीसोबत बसायला लागलेला आहे, त्यामध्ये सुद्धा इंडिव्हिज्युअल काही मत नाही आहे. जे काही ठरलेलं असतं त्यांच्या सरदाराकडून त्याच गोष्टी होतात. सो मला असं वाटतं की त्याचा स्वतःचा असा काही गेम नाही आहे आणि त्यासाठी मी सागरदादा, आय एम सो सॉरी, पण मी तुला नॉमिनेट करते. सागरदादा बोल ना, काहीतरी बोल. नाही यार. बिग बॉस, माझं दुसरं नाव आहे नॉमिनेशन्ससाठी प्राजक्ता. गेले काही म्हणजे 6 आठवड्यांपर्यंत तर मला तिचा ॲक्च्युअलमध्ये गेम दिसला नव्हता. जेव्हा माझी वेळ होती कॅप्टन्सीची उमेदवारीची, आत्ता मागच्या आठवड्यातली, मी तिला विचारलं तुझं पर्सनल लेवलला माझ्याकडे काही डील असेल तर तू मला सांगू शकतेस, पण तिथे सुद्धा ती मला म्हणाली की नाही, आमचं ठरलेलं आहे की आम्ही रुचिताला सपोर्ट करणार आहोत, आमचं असं ठरलं आहे. सो इट्स ओके, ठरलं असेल, पण मला असं वाटतं की स्वतःचं मत असणं पण गरजेचं आहे आणि त्यातूनच आपला गेम दिसतो. मी स्पष्ट रूपाने अनुश्रीला सांगितलं होतं आमचं ठरलं आहे, टोळीबरोबर आमचं एक अलायन्स आहे. मागच्या वेळी तुझ्यासाठी सपोर्ट झाला होता तर यावेळी आम्ही रुचिताला देणार आहे. ह्याच्यापेक्षा स्पष्ट आणि स्पष्टीकरण मला नाही माहीत काय दिलं जातं, पण या निकषावर तुला मला नॉमिनेट करायचं आहे आणि पुन्हा एकदा आपलं जे बोलणं झालं होतं त्याच्यावरनं मला सरप्राईज करायचं आहे, तर प्लीज डू सो. सरप्राईज नाही करायचं आहे मला, पण मी त्या दिवशी तुला खूप वेळा खोदून विचारलेलं की तुझं स्वतःचं मत काय आहे, तर तू एकदा जरी तिथे असं बोलले असतेस की हां मला स्वतःला रुचिताला सपोर्ट करायचा आहे तर मी ते ग्राह्य धरलं असतं, पण तू मला रिपीटेडली एवढंच सांगत होतीस की आमचं हे ठरलंय, आमचं हे ठरलंय, आमचं हे ठरलंय. सो त्यातून मला असं कळालं की तुझं स्वतःचं काही मत नाही आणि स्वतःचा काही गेम नाही आहे. सो त्यासाठी मी तुला नॉमिनेट करते. काहीही कारण. थँक्यू बिग बॉस, माझी 2 नावं झालेली आहेत. थँक्यू अनुश्री. या थँक्यू अनुश्री, बिग बॉसचं सोपं आहे, जसं समोरून येणार तसं इथून येणार. ओ. संध्याकाळी 6:15 वाजता.
मला प्राजक्ताताईच वाटते, त्यांच्या समोरून कोणता गेम दिसत नाही, ते फक्त मागूनच गेम खेळतात, कोणत्या मुद्द्यामध्ये मला दिसलेले नाहीत आणि मग ते मुद्दा संपल्यावर घरी ग्रुपमध्ये जाऊन ते चर्चा करतात. म्हणून मी त्यांचा ते निकष सांगून त्यांना ती ड्रिंक देतो. तर प्रभूचं असं आहे की आता तो एकदम विसरायलाच लागलाय सगळं, काहीच कळत नाही आहे त्याला. दया येते मला थोडीशी, कारण तो जे दुसरे आधी बोलून जातात ते रिपीट करतो, त्याला आपलं एक निकष चिपकवून देतो. तर अशा सदस्याकडनं नॉमिनेट होण्यात मला काहीही वाईट वाटत नाही आहे, कारण लोकांना दिसतंय की काय तुझे किती क्लिअर थॉट्स आहे आणि किती तुला गेम कळतोय. तर इट इज ओके आणि तू नॉमिनेट करू शकतोस. एवढंच आहे तुमचं, लोकाला दिसतंय. हो, माझंही दिसतंय, तुझंही दिसतंय, तेवढं तर लोकाला दिसतंय, सगळं दिसतंय. तेच म्हणतेय मी. हो. हे घे. हे बसू. कालुडॉन. बिग बॉस माझं दुसरं नाव आहे रुचिता. जिचा गेम आहे ते फक्त किरकिस घरामध्ये आडावाडा असे कानं ठणकाय लागलेत, झोप येत नाही, रातभर झोपीमध्ये फक्त ते आवाजच गुणगुण करतोय, त्याला काही अर्थ नाही काय नाही, दुसऱ्याच्या भांडणात शिरायची तिला सवय. म्हणून माझे ते 2 निकष मी सांगतो. हा निकष कसा झाला? निकष नाही आहे. आता मी काय बोलू आता, त्याला निकष गेम आहे. ठीक आहे, मला एवढंच बोलायचं आहे. हो, हा माझा गेमच आहे. मला सगळ्यांच्या कानात ओरडू तुम्हाला कानठाळ्या बसवायच्या आहे. तुमचं इतकं डोकं दुखलं पाहिजे की जेव्हा डोकं लावायची गरज येईल तेव्हा हे बाई असं डोकं चालत नाही, मग आपल्याला निकष कळत नाहीत. पुढील सदस्य संस्कृती. माझं पहिलं नाव असणारे प्राजक्ता, कारण की त्यांचे मुद्दे नीट मांडले जात नाही. जेव्हापासनं त्यांची बाल्कनीची टीम जी तुटली आहे तेव्हापासनं ते थोडे खसलेत. कुठे ना कुठे त्यांचा एक बॅकफूट दिसतोय. तुला इकडे येऊन एकच दिवस झाला आहे म्हणून मी जास्त काही स्पष्टीकरण देणार नाही. माझं गेम मी नेहमीच हेच म्हणत आले की ऑडियन्सला नाही आवडणार तर नक्कीच त्यांचं डिसिजनला मी पूर्ण मान देऊन घरातनं बाहेर जाईन. आणि इकडे माझ्यापेक्षा पण मला खूप वीक लोक दिसत आहेत, तर तू माझी निवड करणं हे मला थोडं या क्षणी चुकीचं वाटतंय. बट ॲब्सोल्युटली गो अहेड विथ द डिसिजन. एवढं पण जोरात नको मारू, इकडं आलं सगळं. माझं जे दुसरं नाव आहे सागर दादा, रेडी. तेवढा तरी अभ्यास केलाय मी 50 दिवस. त्यांचं गेम हे सध्या चुकीचे मुद्दे किंवा ऑपोजिशनचे मुद्दे उचलून फक्त एक आवाज दाखवण्यावरती मला दिसत होते. त्याच्या अलावा त्यांची कुठेही काही स्ट्रॅटेजी बिल्डिंग किंवा ॲक्च्युअल गेमला काही कॉन्ट्रीब्युशन होऊ शकतं ते मला नाही दिसत होतं. त्याच्यामुळे मी तुमचं नाव निवडलेलं आहे. माझा मुद्दा मी बनवायला पाहिजे. तुम्ही तुमचे मुद्दे पुढे नाही मांडतात, जे मुद्दे चालू आहेत ना त्याच्यामध्येच फक्त घुसतात. जे चालू आहे बाकीचा मुद्दा कशाला आणायचा? घुसतात, फक्त त्याच्यामध्ये. अरे आता मला सांग, अंडी चोरीला गेली आहेत, हा मुद्दा आहे, तर इथून वरून प्लेन कसं गेलं हे मी का बोलू? इज व्हेरी गुड इन टॉकिंग. मग काय करतोय मगापासून? दुसऱ्याच्या मुद्द्यात का घुसतायत? मी कुठे, आता तूच मुद्दा उचलला त्यात घुसतोय मी, अजून काय तुम्ही करतोय? अंड्याचा मुद्दा काढला, मग प्लेन आला कुठनं तरी, आता मी काय बोलू त्याच्यावरती? मग म्हणजे तुला येत नाही बोलता? मला एक आर्ग्युमेंट नाही करायची. मी कुठे आर्ग्युमेंट करतो? नॉमिनेशनसाठी माझं जे एक नाव बोलतेस द्यायचं. त्याला एक्सप्लेनेशन देतोय, लोकांना एक्सप्लेनेशन देतोय. तुम्ही झालं एक्सप्लेनेशन देऊन, तेच तू नको ना ठरवू की माझं झालंय की नाही. तेच आहे पॉइंट जे मी तुम्ही बोलला तू कसं ठरवू शकते सगळं? तू मग तू पण सांग कसं खेळायचं आता आज. तिलाच खेळता येई नाही. घे बाई, नको आता, आपण अजून खूप वेळ आहे. आज सुरू झालेल्या गुड बाय ड्रिंकच्या नॉमिनेशन कार्यात काही सदस्यांनी आपापली मतं नोंदवून सदस्यांना नॉमिनेट केलं. आता उद्या ही नॉमिनेशन प्रक्रिया पूर्ण होऊन आठवड्याअंती या घराला गुड बाय म्हणण्यासाठी अजून कोण नॉमिनेट होणार यासाठी बघत रहा बिग बॉस मराठी. आवडतो तो आवडतो, ती जर्नी आपण ऍक्च्युली जगलोय. सोड नाही यार, मला नाही बोलत आता. आजपासून मी शो पर्यंत आहे तुझ्याशी नाही बोलत. भाड मी गई तू भाड मी गई. हिम्मत ठेव, तू तुटू शकणार नाहीयेस. मला विचार करायचा असेल तर माझं करिअर, माझे बाबा, माझी फॅमिली. विशाल ती पडली.